मुख्यमंत्री पदासाठी युती तोडणं ठाकरेंची मोठी चूक होती अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधलेला आहे। तर वैचारिक पार्श्वभूमी नसलेल्यांसोबत उद्धव ठाकरे गेले ही चूक कार्यकर्त्यांच्याही लक्षात आल्याचं बावनकुळे म्हणालेले आहेत। मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाईंनी दिले। मतविभागणी टळणार असेल तर याबाबत निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणालेले आहेत। तर एकनाथ शिंदेंमुळे विधानसभेत मनसेसोबत युती तुटली या चर्चेत तथ्य नाही, मनसेनेही तशी भूमिका मांडली नाही असंही शंभूराज देसाई म्हणाले। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडत पडताळणीसाठी अर्ज केला होता। आता हा अर्ज थोरातांनी मागे घेतलाय। 14 मतदान केंद्रावरील पडताळणीसाठी थोरातांनी जमा केलेले 6,60,000 रुपये त्यांना पुन्हा परत मिळणार आहेत। शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोरेंनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेचा नारा दिलाय। एकनाथ शिंदेंची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढण्यास सक्षम आहे असंही गोरेंनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर शरद पवार ॲक्शन मोडवर आले। शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक होती। आज युवक, महिला आणि अल्पसंख्याक विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी शरद पवार संवाद साधणार आहेत। आज आणि उद्या दिवसभर शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांसोबत मॅरेथॉन बैठका होत आहेत। संभाजीनगरमध्ये आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करते। भाजपचाच महापौर होणार आणि निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली। अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानंतर मराठवाडा आणि नांदेडमध्ये पक्षाला नवी उंची मिळाली अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। तसंच चव्हाणांच्या नेतृत्वात पक्ष मजबूत होणार असून त्यांना काँग्रेसपेक्षाही चांगली वागणूक मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे वाल्मिक कराडांशी घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे हाकेंनी बीडमध्ये प्रति आंदोलन करण्याचा इशारा दिलाय असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे सुनील नागणेंनी केला। त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली। ओबीसी समाजाची आंदोलनही संतोष देशमुख यांच्या बाबत निघणाऱ्या मोर्चाला प्रत्युत्तर नाही असं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ही आमचीही मागणी आहे, मात्र याचं भांडवल करून कुणी राजकारण करू नये, अन्यथा आमचेही मोर्चे राज्यभर दिसतील असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील 3 आरोपींची पुणे सत्र न्यायालयानं निर्दोष सुटका केली, मात्र या निर्णयाच्या विरोधात दाभोळकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं। दरम्यान मुदतीनंतर अपील दाखल करण्यात आल्याचा दावा करत या याचिकेवर आक्षेप घेण्यात आला। या प्रकरणी आता 26 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। कल्याणच्या आग्रा रोड परिसरात रस्ता ओलांडत असताना एका महिलेचा तिच्या 3 वर्षाच्या चिमुरड्याचा अपघाती मृत्यू झाला होता। या प्रकरणी मनसेच्या वतीनं घटनास्थळी रास्ता रोको करण्यात आला। रस्त्याच्या मधोमध असणारा डिव्हायडर काढल्यानं हा अपघात झाल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे। जळगावच्या पारोळा शहरात महिलांनी पाण्यासाठी मोर्चा काढला। गेल्या 15 दिवसांपासून काही तांत्रिक कारणांमुळे शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता। जीर्ण झालेली पाईपलाईन तसंच नादुरुस्त व्हॉल्व्हमुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला, त्यामुळे संतप्त महिलांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले। ठाणे महापालिकेमध्ये नगर अभियंत्याच्या दालनाबाहेर मनसेनं फुटबॉल खेळत आंदोलन केले। गोळबंदर रोडवरच्या बोरीवडे मैदानावर ठेकेदारानं प्लांट लोखंडी पाईप कामगारांच्या पत्र्याच्या खोल्या उभारण्यात आल्या, त्यामुळे तरुणांना, लहान मुलांना मैदानावर खेळता येत नाही, त्यामुळे हे मैदान लवकर मोकळं करावं अशी मागणी मनसेनं केली आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल येथील बापू पवार याला एसीबीनं ताब्यात घेतले। तक्रारदाराकडे खरेदीच्या नोंदी बदल्यात लाच मागण्यात आली होती। या प्रकरणी सापळा रचत तलाठ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। चंद्रपूर शहरातल्या मोठ्या व्यावसायिकाची घरं आणि प्रतिष्ठानांवर ईडीने छापेमारी केली आहे। विनोद सिंग ठाकूर यांच्या प्रतिष्ठानावर धाड टाकली आहे। तपास केला जातोय। हॉटेल, बार आणि त्याच्याशी संबंधित जिल्हा परिषदेसमोर पेट्रोल पंपावर चौकशीसाठी अधिकारी पोहोचले। मकर संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवला शहरात प्रशासन सतर्क झालंय। नायलॉन मांजा वापरण्यावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। यावेळी 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून 10,000चा दंडही ठोठावण्यात आला। मालेगावात सोयगाव परिसरात मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे। पोलिसांनी मांजाच्या दुकानातून धाड टाकून 270 मांजाचे रेळ जप्त केले।
मुंबई आरटीओ तर्फे बेस्टच्या बस चालकांसाठी लवकरच एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाणार आहे। केंद्र सरकारच्या 36व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। या कार्यशाळेत चालकांना मानसिकदृष्ट्या कसं स्थिर राहावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आलंय। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर रविवारपर्यंत बंद राहणार आहे। नवीन एसी बसवण्याचं काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। रविवारपर्यंत हे एसी लावण्याचं काम पूर्ण होणार असल्यानं रविवारपर्यंतचे थिएटरमधले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले। गेल्या वर्षभरात केवळ 39,000 जोडप्यांनी विवाह नोंदणी केली आहे। विवाहित जोडप्यांना नोंदणी करणं बंधनकारक आहे, त्यामुळे जोडप्यांनी तातडीनं नोंदणी करण्याचं आवाहन पालिकेनं केलं। धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे। यानिमित्त तुळजाभवानीची विशेष रथ अलंकार महापूजा करण्यात आली। देवीला शिवकालीन दागिन्यांनी मढवण्यात आलं। आख्यायिकेनुसार सूर्यदेवानं तुळजाभवानीला त्रिलोक भ्रमणासाठी रथ दिला होता, त्यामुळे ही रथ अलंकार पूजा होते। वाईमध्ये नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत मांढरदेव यात्रेनिमित्त पूर्वनियोजन बैठक पार पडली। 12 ते 29 जानेवारीपर्यंत मांढरदेव काळूबाई देवीची यात्रा पार पडणार असून राज्यभरातून 3 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कायदा सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या। साताऱ्यातील राजवाडा बस स्थानक आवारात बेवारस स्थितीत सापडलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या चर्चेनंतर एकच गोंधळ उडाला। या ठिकाणी तात्काळ सातारा पोलीस प्रशासनाकडून बॉम्ब निकामी करण्यात आला। ही प्रात्यक्षिकं असल्याचं समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी याचे हे प्रात्यक्षिक असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली। वाशिम जिल्ह्यामधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही कडेला सुशोभीकरणासाठी लावलेली झाडं वाळून चालली आहेत। लाखो रुपये खर्चून लावलेल्या या झाडांची पाण्याअभावी दुरवस्था झाली आहे, त्यामुळे ही झाडं वाचवण्याची मागणी वृक्षप्रेमी करतात। सिंदखेड राज्यातील ऐतिहासिक मोती तलावाच्या भिंतीला तडे जाण्याची शक्यता आहे। भिंतीवर मोठमोठी झाडं वाढल्यानं तलावाला धोका निर्माण झाला। ही झाडं तोडून इतिहासाची साक्ष देणाऱ्या या तलावाला जीवनदान द्यावं अशी मागणी स्थानिक करतात। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आतापर्यंत HMPVचे रुग्ण नसले तरीही मालेगावात 10 बेडचा ICU व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात आलाय। सतर्क राहण्याचं आवाहन मालेगाव शासकीय सामान्य रुग्णालयाकडून करण्यात आलंय।